जिथं फायद्याचं तिथेच युती करणार असल्याचं मोठं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। अनौपचारिक गप्पांवेळी मुख्यमंत्र्यांनी आगामी पालिका निवडणुकांसंदर्भातील युतीबाबत पुनरुच्चार केलाय। जिथे फायद्याचं असेल तिथे आम्ही युती करू। उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडमध्ये युती केली तर काही जण शरद पवारांसोबत जाऊन निवडणूक लढवतील, त्यामुळे ती स्पेस विरोधकांना का द्यायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर मुंबईमध्ये 100% युती करून मात्र एमएमआर विभागामध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल असंही फडणवीस म्हणालेत। त्याचबरोबर शक्तीपीठ मार्गाबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती अनौपचारिक गप्पांवेळी दिली आहे। महामार्गाच्या मार्गात बदल करण्याचे संकेत देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत, कारण या मार्गाला विरोध होतोय। पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली आणि कोल्हापुरातून जाणाऱ्या मार्गामध्ये बदल केले जाऊ शकतात असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले। पालिका निवडणुकीच्या संदर्भात अनौपचारिक गप्पांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं हे महत्त्वाचं विधान आलेलं आहे। मुंबई एमएमआर रिजनमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहे। सोबतच शक्तीपीठ महामार्गाबाबत देखील मोठं विधान त्यांनी केलेलं आहे। या मार्गात बदल केल्या जाल्याचंही बोललं जातं। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे जोडले गेलेले आहेत। उदय, अनौपचारिक गप्पांमध्ये मोठे खुलासे समोर आलेले आहेत। काय नेमकी चर्चा झालेली आहे आणि काय त्यातलं समोर येतंय अपडेट्स? नक्कीच आज नागपूरमध्ये जे आहे ते दिवाळी मिलनाचा कार्यक्रम होता आणि या दिवाळी मिलनाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही अनौपचारिक ज्या आहेत त्या गप्पा केल्या आणि या गप्पांमध्ये जे आहे ते नक्कीच महत्त्वाचे खुलासे केले असं म्हणावं लागेल। कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर आलेल्या आहे आणि ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार का हा प्रश्न जो आहे तो सगळ्यांना पडला होता। मात्र त्यावर आता मुख्यमंत्र्यांना आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। मुंबई वगळता इतर ठिकाणी ज्या पक्षाची ताकद असेल तो पक्ष तिथे लढेल अशी भूमिका जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। ही भूमिका घेत असताना मात्र मुंबईमध्ये जे आहे ते महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याचं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता हे स्पष्ट झालेलं आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढली जाईल। मात्र इतर ठिकाणी जी आहे ती निवडणूक लढताना स्थानिक पदाधिकारी जो निर्णय घेतील त्या निर्णयानुसार या निवडणुका लढल्या जातील। मात्र हे लढत असताना कुठल्याही पद्धतीने विरोधकांना त्याचा फायदा होणार नाही या दृष्टीने काळजी घ्यावी असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यांनी उदाहरणादाखल जे आहे ते पिंपरी चिंचवडचं उदाहरण दिलं होतं। तिथं मोठ्या प्रमाणात जी आहे ती भाजपची ताकद आहे, दुसऱ्या क्रमांकावर अजित पवार गटाची ताकद आहे। जर आम्ही तिथे युती केली तर त्याचा फायदा जो आहे तो शरद पवार गटांना होऊ शकतो आणि त्याचा फटका जो आहे तो महायुतीला बसू शकतो। त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे ते बहुधा भाजप स्वबळावर लढेल असा सुतोवाच जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। त्यामुळे मुंबई वगळता राज्यातल्या इतर महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत ते ज्या पक्षाची जिथं ताकद असेल तिथं ते लढतील हे मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या मनामध्ये महायुतीवरून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती होणार की नाही हा जो प्रश्न होता तो प्रश्न जो आहे तो मुख्यमंत्र्यांना आज निकाली काढलेला आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता शक्तीपीठ महामार्गाचा। शक्तीपीठ महामार्गाला धाराशिवपर्यंत कुठलाही विरोध नाही आहे, मात्र त्यासमोर विरोध आहे। जो विरोध आहे तो सामान्य नागरिकांचा नाही तर नेते मंडळींचा विरोध असल्याचं जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र जर गरज पडली आणि विरोध झाला तर त्याचं अलाइनमेंट देखील चेंज करण्याची म्हणजे त्या मार्गाचा रस्ता देखील बदलण्याची भूमिका घ्यायला जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी तयार असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग होणार का तर तो होणार आणि तो आता जसा आहे तसा होणार का तर त्यात थोडा बदल होऊ शकतो। आजच्या हे या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमधून जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे। याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मुख्यमंत्र्यांना मांडला तो होता की काँग्रेसच्या बाबतीत राहुल गांधी जे आहेत ते आतापर्यंत जी काही काँग्रेसची भूमिका राहिलेली आहे त्याच्या विरोधात जात आहे। काँग्रेसवर जे आहे ते प्रामुख्याने राहुल गांधीवर जे आहे ते डाव्या विचारसरणीचा पगडा निर्माण झालेला। त्यामुळे त्यांनी सरकारला टार्गेट करण्याऐवजी ते जे संवैधानिक संस्था आहेत त्यांना टार्गेट करतात आणि ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचा उच्चार देखील जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। नक्कीच उदय, या अनौपचारिक गप्पा झालेल्या आहेत, मात्र त्यानंतर आता याची अधिकृत घोषणा आगामी काळामध्ये होईलच, त्यावर आपण लक्ष ठेवूनच राहतो। तर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। पुढची तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते, जिथं फायद्याचं असेल तिथेच युती करणार। अनौपचारिक गप्पात फडणवीसांनी पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा पुनरुच्चार केलाय। तुल्यबळ ठिकाणी युती केली जाणार नाही, एमएमआर विभागात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। जिथे फायद्याचं असेल तिथेच युती करणार, बाकी ठिकाणी स्वबळावर लढल्या जाईल असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना केलंय। तुल्यबळ ठिकाणी युती करणार नाही,
तर MMR विभागात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. आपण बोलूयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी. उदय, वेगवेगळ्या ठिकाणी स्वबळाचा नारा हा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तर देण्यात आलाच आहे, पण आता मुख्यमंत्र्यांनी स्वतःच याचा उच्चार केलाय, पुन्हा एकदा विधान केलंय, काय सांगाल? नक्कीच राज्यामधल्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार का, या सगळ्या बाबतीत संभ्रम असताना आज मुख्यमंत्र्यांना जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे की मुंबईची जागा, मुंबईच्या ज्या निवडणुका आहेत, मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती महायुती म्हणून लढणार आहे. मात्र राज्यातल्या ज्या इतर जागा असतील तिथं त्या त्या स्थितीनुसार, त्या त्या पक्षाच्या स्थितीनुसार आणि ताकदीनुसार जी आहे ती निवडणुका लढली जाईल. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर हे स्पष्ट झालेलं आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती महायुती म्हणूनच लढली जाईल. मात्र राज्यातल्या इतर ठिकाणच्या निवडणुका ज्या आहेत त्या त्या स्थितीनुसार, म्हणजे राज्यातल्या इतर महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये बहुधा महायुती असणार नाही, हे आता या सगळ्या याच्यावरून स्पष्ट झालेलं आहे. निश्चितच उदय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. गुंड निलेश घायवळ प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आलाय. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून ही ऑर्डर जारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयामध्ये, त्याचबरोबर पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळच्या बाबतीत अहवाल सादर केला होता. तर पासपोर्ट रद्द झाल्याने निलेश घायवळच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे. आपण बोलूयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी. अभिजित, निलेश घायवळ प्रकरणामध्ये आत्ताची ही सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे, काय अधिकची माहिती? प्रियंका, खरं तर घायवळ प्रकरणातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण सगळ्यात मोठा दणका निलेश घायवळला पुणे पोलिसांकडून देण्यात आलाय. कारण त्याचा जो पासपोर्ट आहे, ज्या पासपोर्ट वरून एवढा राडा झाला किंवा एवढं रणकंद माजलं होतं, खरं तर खोटी माहिती देत किंवा खोटा ऍड्रेस प्रूफ देत घायवळनं पासपोर्ट बनवला होता आणि तसे डॉक्युमेंट पुणे पोलिसांनी अहवालात जे प्रादेशिक कार्यालयाला अहवाल दिला होता, पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयाला किंवा न्यायालयात जो अहवाल सादर केला होता त्यावरून हे सिद्ध झालं होतं की त्याचा पासपोर्ट बेबनाव आहे. आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी असं सांगितलं होतं की हा घायवळ जो आहे त्याच्यावरती मोकासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. 10 पेक्षा अधिक गुन्हे या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये निलेश घायवळच्या विरोधात दाखल झाले होते. हा खरं तर फरार आरोपी आहे, त्याच्या टोळीवरती मोका आहे आणि म्हणून त्याचा पासपोर्ट जो आहे तो रद्द करावा अशी याचिका न्यायालयात प्लस प्रादेशिक कार्यालय जे पासपोर्ट विभाग आहे त्याच्यात पुणे पोलिसांनी दिली होती. आणि त्यानंतर आता पुणे पोलिसांच्या मागणीनंतर निलेश घायवळचा जो पासपोर्ट आहे तो प्रियंका रद्द करण्यात आलेला आहे. आता यानंतर ज्यावेळेस त्याचं प्रत्यारोपण होईल किंवा तो भारतात परतेल त्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारे देश सोडता येणार नाहीये, कारण त्याचा जो पासपोर्ट आहे आता तो रद्द करण्यात आला आहे. आतापर्यंत अनेक कारवाया निलेश घायवळवरती झाल्यात, पण ही सगळ्यात मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण ज्या पासपोर्ट वरून तो बाहेर देशात गेलाय, खरं तर आता तो बाहेर देशात असल्याची माहिती अनेकदा समोर आली आहे, पण आता त्याचा हा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. प्रियंका, निश्चितच अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बहीण दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन भाऊबीज साजरी केली आहे. यावेळी बहीण दुर्गा तांबे यांच्या राजकीय कारकिर्दीचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून तोंडभरून कौतुक करण्यात आलंय. यासह थोरातांच्या कन्या जयश्री थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांचा औक्षण करत भाऊबीज साजरी केली आहे. सत्यजित तांबे यांनी मोबाईलच्या माध्यमातून जयश्री यांना ऑनलाईन ओवाळणी दिली आहे. जयश्री थोरात यांनी अजून एक शून्य राहिला असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचं बघायला मिळालं. तर खासदार भागवत कराड यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये भाऊबीज पार पडली. त्यांच्या बहिणीनं कराड यांचं औक्षण केलं. यावेळी कुटुंबीय देखील उपस्थित होता. दरम्यान आमदार महेश तोरवेंची देखील भाऊबीज पार पडली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या बहिणीला साडी भेट दिली. तर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या पाळधी गावामध्ये स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. बालपणीच्या मित्रांसह परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना दिवाळी फराळासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी देखील सांगितल्या.
पूर्वीची दिवाळी वेगळी होती. पूर्वीच्या दिवाळीमध्ये श्रीमंत माणसाकडे फटाके फुटले का जे उरलेले फटाके आहेत ते वेचून आणायचो आम्ही. ते वेचून मग ते फाडायचो आणि ते लावायचो. त्याच्यानंतर बाहेर हे निघायचं किंवा उरलेली जी दारू आहे त्याच्यामधली ती कागदावर टाकून त्याच्यामध्ये आम्ही हे मजा करायचो. ती दिवाळी जी परिस्थिती नसल्यामुळे ती दिवाळी एक वेगळी होती. आताची दिवाळी वेगळी आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्या दिवाळीमध्ये एक जरी लवंग्याची लढ दिली बाबाने तर तिला काही लोक जास्त पैसेवाले मोठ्या मोठ्या लढी फोडायचे. आपण त्या एका लढीच्या सगळे फटाकडे बाहेर काढून फोडायचे. फुसका निघाला त्याला वेचून आणायचं. तसं राहिलं नाही आहे. सब बदल गया भाई.